मंडळी, मेघा अँड स्पृहा ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे एक हेल्दी आणि स्किन ग्लोईंगसाठी, हार्टसाठी एक सिक्रेट रेसिपी घेऊन आले। ती खूप इझी आहे आणि ती तुम्ही टोटली असं 15 किंवा महिनाभर जर तुम्ही ती आपल्या स्वतःवरती ट्राय केली तर तुम्हाला एक अमेझिंग रिझल्ट तुमच्या शरीरामध्ये, तुमच्या स्किनमध्ये, तुमच्या ऑल ओव्हर बॉडीवर यावरती खूप सारे व्हायरल होत आहे। मी खूप वेळा बघितले, खूप जणांचे व्हिडिओ बघितले, पण मला एवढं वाटलं नव्हतं की ह्याचा एवढा रिझल्ट चांगला मिळेल वापरल्यानंतर। मी म्हटलं बघूया आपण हे एकदा ट्राय करून। तर मी 2 आठवडे ह्याचा उपयोग केला आहे, 2 आठवडे स्वतःवरती ही ट्रीटमेंट केली आहे, पण त्याचे रिझल्ट एवढे चांगले आहेत, एवढे अमेझिंग आहेत की लॉंग टाईम आणि आयुष्यभर तुम्हाला ही रेसिपी वापरता येईल आणि ह्याचे रिझल्ट खूप चांगले आहेत। ह्याचे तुम्हाला पूर्ण तुमच्या बॉडीवरती खूप त्याचे चांगले परिणाम होतील। अमेझिंग आहे आणि मलाही ह्याचे खूप चांगले परिणाम आले, त्यामुळे मी म्हटलं तुमच्याशी हा व्हिडिओ शेअर करावा आणि सगळ्यांना सांगावं की खरोखर ह्याचे रिझल्ट रिअली आहेत आणि अमेझिंग आहेत आणि खूप चांगले आहेत। आजच्या बिझी शेड्यूलमध्ये, दगदगीच्या आयुष्यामध्ये आपल्याला ही अशा छोट्या छोट्या रेसिपी आपल्या शरीरावरती ट्राय केल्या पाहिजे, जेणेकरून आपल्याला पुढे जाऊन मेडिसिन्सची जास्त गरज भासणार नाही आणि आपण तर इथे पाहू शकता तुम्ही रेसिपीला सुरुवात झालेली आहे। रेसिपीसाठी फक्त 3 गोष्टींची गरज आहे। इथे मी पहिलं बीट घेतले, बीट पूर्णपणे मिक्सरला लावून त्याच्यामध्ये पाणी घालून त्याची पेस्ट करून ते गाळून घेतले। अशा प्रकारे बीटाचा पूर्ण ज्यूस, बीटातलं पूर्ण पाणी मी काढून घेतले मिक्सरला लावून आणि त्यानंतर इथे गाजराचे तुकडे करते। गाजर, बीट आणि आवळा 3 इन्ग्रेडियंट्स वापरायचे आहेत, पण मला ह्या वेळेला आवळा मिळाला नाही, अवेलेबल झाला नाही, त्यामुळे मी ब्रेक देण्यापेक्षा म्हटलं गाजर आणि बीट जे अवेलेबल आहे आपल्याकडे त्याचा आपण ज्यूस करूया। यासाठी मी गाजर आणि बीट ह्या दोघांचं इथे बारीक मिक्सरला लावून त्याचं पूर्णपणे पाणी काढून घेतले, अर्क काढून घेतला आहे। हे ज्यूस आपल्याला दररोज 1 ग्लास घ्यायचं आहे, पण दररोज हे असं मिक्सरला लावत बसणं आपल्याला शक्य होणार नाही, त्यामुळे मी काय केलं इथे जे माझ्याकडे जेवढं अवेलेबल आहे, 1 पूर्ण बीट आणि 4-5 गाजर, ते सगळ्याचं मी इथे बारीक मिक्सरला लावून त्याचं पाणी काढून घेतलं आहे आणि हे आता मी फ्रीजमध्ये स्टोअर करणार आहे। ह्याच्यामधला मुख्य म्हणजे आवळा मला या वेळेला मिळालेला नाही। गेल्या आठवड्यामध्ये मी जेव्हा फर्स्ट टाईम यूज केलं होतं तेव्हा मी 2 आठवडे जवळजवळ आवळा वापरूनच ज्यूस केलं होतं, पण यावेळेला मला आवळा अवेलेबल झाला नाही, त्यामुळे मी गाजर आणि बीट ह्या दोघांचाच इथे रस काढला आहे। तर मला स्वतःला या रेसिपीला यूज करण्यासाठी ब्रेक द्यायचा नव्हता आणि आवळा न मिळाल्यामुळे मला ह्याच्यामध्ये ब्रेक पडला असता वापरण्यामध्ये, पिण्यामध्ये, त्यामुळे मी गाजर आणि बीटचाच फक्त इथे आता वापर करते। आता आपला ज्यूस सेट झाला आहे बघा। हा फ्रीजमध्ये ठेवला होता मी। आता ह्याच्यामध्ये आपण गाजर, बीट आणि आवळा हे असे ह्याच्यामध्ये हे आहेत ज्यूस काढून ठेवलेले आहेत। आता हे मी जे क्यूब्स आहेत ना, हे असे क्यूब्स करून ठेवले ना की मग आपल्याला इझिली जेव्हा पाहिजे तेव्हा आपण ग्लास घेतले पाण्याचं, ह्याच्यामध्ये बीट आणि आवळा आणि गाजर क्यूब्स टाकलेत। नॉर्मल पाणी आहे, गरम पाणी नाही आहे। गरम पाण्यामध्ये कधीही असे क्यूब्स टाकायचे नाहीत, कारण गरम पाण्यामध्ये आपण जेव्हा थंड बर्फ किंवा टाकतो तेव्हा त्या पाण्याचं टेम्परेचर वाढून आपलं ते पाणी आपल्या शरीरासाठी अजिबात चांगलं नसते, त्यामुळे नॉर्मल पाणी घ्यायचं आहे आणि नॉर्मल पाण्यामध्ये हे असे क्यूब्स टाकायचे दोन्ही पण। आपल्या बिझी शेड्यूलसाठी आपण हे असे क्यूब्स करून ठेवले की आपल्याला इझिली हे ज्यूस करून घेता येते। जेव्हा आपल्याला पाहिजे तेव्हा आपल्याला आपण हे इझिली फ्रीजमधनं काढून पाण्यामध्ये टाकून। ज्यूसला किती छान कलर आला आहे बघा। हा नंतर असाच प्यायचा। ह्याच्यामध्ये तुम्ही टाकलं तर मीठ, सेंधव मीठ जे असतं, रॉक सॉल्ट, ते टाकू शकता। मी ह्यामध्ये काही मीठ वगैरे काही टाकलेलं नाही आहे। असं टेस्टसाठी विचाराल तर अजिबात ह्याची टेस्ट चांगली लागत नाही, पण ह्याचे बेनिफिट इतके छान आहेत, उत्तम आहेत की अमेझिंग आहेत। व्हिडिओ जरा पिऊन बघ तू। हे ज्यूस तुम्ही सकाळी, मॉर्निंगला किंवा संध्याकाळी तुमच्या सोयीनुसार कधीही घेऊ शकता, जेव्हा तुम्हाला तुमच्या कामातून वेळ मिळतो त्यावेळेला। तुम्ही सकाळी 10-11 वाजता नाश्ता झाल्यानंतर किंवा नाश्ता व्हायच्या आधी घ्यायची काही गरज नाही, नाश्ता झाल्यानंतर घेतला तरी चालतो। आपण पाणी पितो त्याच्याऐवजी तुम्ही हे ज्यूस घेऊ शकता, किंवा संध्याकाळी आपण टी घेतो त्यावेळेला पण तुम्ही हे ज्यूस घेऊ शकता।
ह्याचे बेनिफिट खूप छान आहे. हे आपल्या स्किनच्या शेडमध्ये खूप चांगलं काम करतं. स्किनची आपली जी शेड असते त्याच्यामध्ये 2 ते 3 पटीने एका महिन्यामध्ये फरक पडतो. आपल्या केसांसाठी चांगलं आहे. केस जी अवेळी पांढरी होतात त्याच्यासाठी पण हे चांगलं आहे. केसांना एक छान शाईन येते. आपल्या हृदयासाठी सुद्धा हे खूप चांगलं आहे. बीट ह्याच्यामध्ये असल्यामुळे हे आपल्या हृदयासाठी खूप चांगलं आहे. रक्ताची लेवल मेंटेन ठेवतं. रक्ताच्या प्रेशरचा जे आहे प्रेशर शक्ती त्याच्यावरती पण हे नियंत्रण ठेवतं. आणि आपल्या डोळ्यासाठी म्हणून तर तुम्ही ज्यूस तुमच्या लाईफमध्ये नक्की ॲड करा. हे नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला 2 आठवड्यामध्ये ह्याचा खूप चांगला रिझल्ट आहे. आणि त्यानंतर तुम्ही हे स्वतः तुमच्या लाईफमध्ये ॲड करा. आणि व्हिडिओमधल्या माहितीमुळे तुम्हाला खूप सारा चांगला आणि खूप चांगला असा फायदा होणार आहे. माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.